Welcome to Doo Tales. अरे बाळांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक भन्नाट गोष्ट. एका भोल्या शेतकऱ्याची, एका जादुई गायीची आणि हो, थोडं मस्ती, थोडी शहाणी वही. चला सुरू करूया. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक गाव होतं, सुंदरपूर. नावासारखंच कामातही. सुंदरपूर गावातले लोक खूप आनंदी होते. ते दिवसभर आपल्या शेतात राबायचे आणि संध्याकाळी पिंपळाखाली गप्पा मारायचे. त्या सुंदर गावात एक साधा भोळा भाबडा शेतकरी राहत होता. भोला, नाव भोला आणि मनही तसंच. दिवसभर राबायचा, मातीशी खेळायचा आणि संध्याकाळी आपल्या लक्ष्मी गायीसोबत बसून भाकरी खायचा. काही वेळा ती लक्ष्मी गाय त्याची भाकरी चोरायची सुद्धा. तेव्हा भोला हसून म्हणायचा, "अगं भागवान, थांब तरी, थोडं मलाही खाऊ दे." एके दिवशी भोला शेताकडे चालला होता. जंगलाजवळच्या झुडपांतून त्याला एक करुण आवाज ऐकू आला. तो धावत गेला आणि काय पाहतो, एक गाय झुडपान जखमी अवस्थेत पडली होती. तिच्या पायात काटे रुतले होते आणि ती उपाशी प्यासी होती. हे पाहून भोल्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने म्हणाले, "अगं माई, तुला कुणी एवढं त्रास दिलं?" न विचारता त्याने तिला आपल्या पाठीवर उचललं आणि घरी घेऊन गेला. जसं ती गाय पहिल्यांदा घरचं पाणी प्याली, ताजं गवत खाल्लं, बाळांनो, ती चमकायला लागली. खरंच तिच्या शुभ्र शरीरावर इंद्रधनुष्याचे रंग चमकायला लागले. लाल, पिवळा, हिरवा, निळा, केशरी, आणि ती इतकी सुंदर दिसत होती की भोला आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, "हे बाप रे, हे काय झालं?" त्या गायीने त्याच्याकडे शांत डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणाली, "तू माझा जीव वाचवलास. आता मी तुझं शेत हिरवंगार करीन." दुसऱ्या दिवशी सकाळी ती गाय जसं जसं शेतात चालत होती, तिच्या पावलांखाली गवत उगवत होतं. कोरडं, उबगलेलं शेत फुलायला लागलं. सुंदरपूर पुन्हा हिरवगार झालं. गावकरी आनंदाने नाचायला लागले. कोणी म्हणायचं, "गाय माझ्या घरात नांदावी," तर कोणी म्हणायचं, "माझ्या शेतात फिरवा तिला." लोक वेडे झाले होते. पण बाळांनो, हळूहळू लोकांत लालच आणि भांडणं सुरू झाली. कोणी म्हणे, "ही गाय माझी आहे." कोणी म्हणे, "मी आधी पाहिली." लोक भांडायला लागले, एकमेकांना ओढायला लागले. हे सगळं बघून गायीच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं आकाशाकडे पाहिलं आणि ती हळूहळू वर उडायला लागली. ती म्हणाली, "शांतता असेल, प्रेम असेल तरच मी परत येईन." आणि मग ती ढगांमध्ये हरवून गेली. गाव पुन्हा कोरडं पडलं. लोक गप्प झाले. ते सर्वजण भोल्याकडे गेले. त्याची माफी मागितली आणि वचन दिलं, "आता आम्ही भांडणार नाही, एकत्र राहू." आणि काय बाळांनो, त्या दिवसानंतर सुंदरपुरात कधीच भांडण झालं नाही. आजही एखाद्या सकाळी ओलसर दवात मुलांना एक इंद्रधनुष्यी गाय दूरवर उमटताना दिसते. जणू ती म्हणतेय, "मी पाहतीये रे अजूनही." तर बाळांनो, या गोष्टीतून काय शिकलात की निसर्गाची कृपा त्यांनाच मिळते जे प्रेमाने, ऐक्याने राहतात. भांडण करून काही मिळत नाही, पण एकत्र राहिलं तर सगळं मिळतं. आवडली ना गोष्ट? मग लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान गोष्टींसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.